वर्कच्या 21 डेच्या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आणि आजचा दिवस 5वा, आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे आपल्या पूर्व आयुष्यातील भूतकाळातील जो काही त्रासदायक तुमचा भूतकाळ आहे त्यापासून मुक्त होणं। आणि यामध्ये मिरर वर्कचा कसा काय उपयोग होतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। आपण लहानपणापासून जे काही स्वतःविषयी बोलतो किंवा आपल्याविषयी इतर जे काही बोलतात, आपल्या कुटुंबातील व्यक्ती किंवा आपल्या शेजारी पाजारची लोकं, आपले मित्रमंडळी, शिक्षक, ते जे काही आपल्याबद्दल काही गोष्टी बोलतात आणि तेच आपलं स्वतःविषयीचं मत बनतं असं मी तुम्हाला काल सांगितलं होतं। आणि तशाच काही गोष्टी जमलेल्या नसतात, त्याविषयी कुणीतरी टीका केलेली असते, त्यामुळे आपण स्वतःवर टीका करायला लागतो। तर ह्या सगळ्या समजुती, गैरसमजुती किंवा स्वतःला जर तुम्ही दोष देत असाल, स्वतःवर टीका करत असाल, यातून तुमचं एक व्यक्तिमत्व घडत आलेलं असतं। तुमचे जे काही जुने ब्रेन प्रोग्रॅमिंग आहे ते सगळं काढून टाकून त्या ठिकाणी नवीन प्रोग्रॅमिंग मिरर वर्कच्या सहाय्याने आपण करणार आहोत। तर या जुने ब्रेन प्रोग्रॅमिंग आहे तर त्याचा ते कसं काय होतं, तर आपल्या शरीरातील पेशी जी आहे ती संदेशवाहक असते। जे काही आपल्यासोबत घडतं, आपले अनुभव येतात किंवा काही आयुष्यात आपल्या घटना घडतात, कोणी काहीतरी बोलतं, तर ते सगळं आपल्या अंतर्मनामध्ये सुव्यवस्थितपणे, सुनियोजितपणे एका फाईलमध्ये ते सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं। आणि अशा सगळ्या लेबल्सच्या गठ्ठा कुठेतरी रेकॉर्ड असतो आपल्या मनामध्ये। आणि त्यामुळे आपण जे आहे त्याच समजुतीमध्ये, त्याच मर्यादेमध्ये अडकलेलो असतो। तर या सगळ्याच्या पलीकडे आज आपल्याला जायचं आहे। मिरर वर्कच्या सहाय्याने आपल्याला आपल्या त्रासदायक भूतकाळातून मुक्त व्हायचं आहे। तर आता हे करायचं कसं, तर मिरर वर्कमध्ये आपण स्वतःला सांगायचं आहे की मी माझ्या त्रासदायक भूतकाळापासून मुक्त होत आहे, माझं मन शांत होत आहे, मी कोणत्याही परिस्थितीत स्वतःला माझ्या मनामध्ये अपराधी भाव येऊ देत नाही, मी छान आहे, सुंदर आहे, सक्षम आहे, जे काही घडलं माझ्या आयुष्यात ते घडून गेलेलं आहे, त्यासाठी मी स्वतःवर टीका करत नाही आहे, मी सगळ्या गोष्टींपासून मुक्त होत आहे, असं जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता तेव्हा मन तुमचं हळूहळू शांत व्हायला लागेल। जर तुमचं जर आयुष्य असमाधानकारक, त्रासदायक परिस्थितीमध्ये जर असेल तर हीच वेळ आहे आत्मपरीक्षण करण्याची, तुमच्याकडे संधी आहे की हे नक्की कशामुळे घडलेलं आहे। अशा काही गैरसमजुती माझ्या स्वतःविषयी आहेत का, माझी आत्मप्रतिमा कशी आहे, आणि मग ती बदलण्यासाठी मी काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या म्हणजे मी यातून मुक्त होईल। तर ज्या काही आहेत त्या स्वतःविषयीच्या आपल्याला स्वतःला सकारात्मक स्वयंसूचना द्यायची आहे। जर तुम्हाला स्वतःविषयी कोणत्या गोष्टीविषयी राग, संताप येत असेल तर या सगळ्या राग, संतापापासून मुक्त होण्याची माझी इच्छा आहे, मी ते सगळं सोडून देऊन आजपासून मुक्त होत आहे, असं तुम्ही स्वतःला सांगू शकता। त्याचबरोबर स्वतःवर टीका करणं, दोष देणं, किंवा कोणत्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते, कोणत्या गोष्टीचा राग, संताप येतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डायरीमध्ये, जर्नलमध्ये लिहून काढायच्या आहेत। आणि त्या प्रत्येकाविषयी एक सकारात्मक स्वयंसूचना तुम्हाला लिहायची आहे। तर आज आत्मपरीक्षण तुम्हाला करायचं आहे की असं काय आहे आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला ते आपल्या आयुष्यात पुढे जाण्यापासून आपल्याला रोखत आहे, किंवा हे आपल्या आयुष्यातील स्पीड ब्रेकर आहेत, आणि ते आज तुम्हाला या मिरर वर्कच्या साहाय्याने काढून टाकायचे आहेत। स्वतःला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने, आपण काल पाहिलं सेल्फ टॉक कसा करायचा, आज आपण पाहिलं की नकारात्मक आपला जो काही त्रासदायक भूतकाळ असतो तर तो सोडून देऊन नव्या आयुष्याकडे आपण कशा पद्धतीने पाहू शकतो हे आजच्या व्हिडिओमधून तुम्ही जाणून घेतलं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।